मित्रांनो, राज्यात बांधकाम कामगारांसाठी राबवल्या जाणाऱ्या भांडी वाटप योजनेसह इतरही बांधकाम कामगारांच्या योजनांच्या संदर्भातील काही दिलासादायक असे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यात बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगाराला ज्यांची नोंदणी सक्रिय आहे, ज्यांची नोंदणी जीवित आहे अशा बांधकाम कामगारांना भांड्याची किट, याचबरोबर इतर इसेन्शियल किट, सेफ्टी किट अशा किटचं वाटप केलं जातं। अशा बऱ्याच साऱ्या योजना या बांधकाम कामगारांसाठी राबवल्या जातात। मित्रांनो, याच्या अंतर्गत जे काही भांडी वाटपाची किट वाटप केली जाते, याच्यामध्ये काही याच्या टेंडर प्रक्रियेवरती मध्यंतरी आक्षेप घेण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे या टेंडर प्रक्रिया किंवा याच्यातील भांड्या वाटपाचा जो काही कार्यक्रम आहे तो तात्पुरता स्थगित करण्यात आलेला होता। बऱ्याच दिवसापासून याच्या अंतर्गत भांडी वाटप करण्यात आलेले होते, परंतु बरेच सारे राज्यामध्ये सक्रिय नोंदणी असलेले असे बांधकाम कामगार आहेत की ज्यांना अद्याप याच्या अंतर्गत भांडे मिळालेले नाहीत। मित्रांनो, हे जे काही याच्या अंतर्गत घेण्यात आलेले आरोप आहेत, करण्यात आलेले आरोप आहेत, टेंडर प्रक्रियेवरती घेण्यात आलेले आक्षेप आहेत, हे निराधार असून या टेंडर प्रक्रिया राबवण्यासाठी पूर्वीच्या शासनाच्या काळात दिलेल्या ज्या काही सूचना आहेत त्याच फॉलो केल्या जात आहेत, अशा प्रकारची माहिती आता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे याच टेंडर प्रक्रियेच्या माध्यमातून, याच पुरवठादाराच्या माध्यमातून पुढे सुद्धा कंटिन्यू भांडी घेतली जातील आणि या उर्वरित असलेल्या बांधकाम कामगाराला ती भांडी दिली जाणार आहेत। मित्रांनो, याचबरोबर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे जवळजवळ 4,000 कोटीपेक्षा जास्त निधी हा शिल्लक असल्याबाबतची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। परंतु हा निधी राज्यामध्ये इतर योजनांसाठी किंवा इतर कामासाठी वापरला जाऊ शकत नाही, त्याच्यासाठी जे काही निर्बंध आहेत, तर त्याच्यामुळे हा निधी सुद्धा बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी जे योजना, नवीन योजना याच्यामध्ये आणून किंवा असलेल्या योजनांमध्ये या निधीचं वितरण करून हा निधी वापरला जाणार असल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, 3 ते 4,000 कोटी रुपयाचा निधी म्हणजे खूप मोठा निधी या ठिकाणी शिल्लक आहे आणि हाच निधी सुद्धा वापरण्यात येणार असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बांधकाम कामगारांना सुद्धा एक मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे बंद असलेलं भांडे वाटप पुन्हा एकदा सुरू होईल आणि बांधकाम कामगारांसाठीच्या इतर योजना किंवा नवीन योजनाची सुद्धा आता याच्यामध्ये भर पडू शकते।